نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تسبوا الذين يدعون من دون الله فيسبوا الله عدوا بغير علم صدق الله العظيم. कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष साहेब, येथे आलेले सर्व अतिथी और माझे मित्रांनो, आज मी आपल्या समोर एक ज्वलंत विषयाबाबत आपले मत व्यक्त करणार आहे आणि या समस्येचे निराकरण इस्लामी दृष्टिकोन समोर ठेवून व पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सुचवलेल्या मार्गाने कसा करता येईल याविषयी आपल्या समोर दोन शब्द बोलणार आहे. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की आपला भारत देश हा या सर्व जगात एक विविधतेने नटलेला देश म्हणून मानला जातो. येथे विविध धर्म, संस्कृती, परंपरा जतन करणारे लोक शेकडो वर्षापासून एकत्र राहतात. अशा नैसर्गिक वरदान लाभलेल्या उंच उंच पर्वत असलेला हा भारत देश आज अशा काही समस्यांशी लढत आहेत की ज्यांचे समाधान शोधण्यात प्रचंड ज्ञान असलेले ज्ञानी, बुद्धिजीवी, समाजसेवी, मार्गदर्शक हातभार झालेले आहेत. याचे कारण काय तर याचे कारण आपण स्वतःच आहोत. आम्ही या जगाला सर्वस्वी मानून घेतलेले आहे व जगराहाटीप्रमाणे आपले जीवन जगत आहोत. आपण आपल्या समस्या आपापल्या पद्धतीने सोडू पाहत आहोत, ज्याला कोणताही मजबूत व न्याय आधार नाही. आपण हे विसरले आहोत की मनुष्य तर परिपूर्ण नाही जे आपल्या स्वतः तयार करण्याच्या मार्गावर चालण्यास सक्षम आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारखे महान दूरदर्शी शिक्षक व एक परिपूर्ण जीवन जगण्याची वाट दाखवणारे मार्गदर्शक लाभले. आम्हाला आपल्या देशाची अतोनात प्रेम आहे व देशाच्या मातीच्या कणाकणाशी आम्ही प्रेम करतो व देशावर या संकटाचे आम्हाला दुःख आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात येते की जर देशातील समाजाला न्यायनाथ करायचे असेल तर आम्हाला आपले बनविलेले नियम सोडून पैगंबर साहेबांनी दाखवलेला मार्ग स्वीकारावा लागेल. त्यांनी दिलेल्या शिक्षेप्रमाणे मनुष्याला एकमेकांशी जोडून आपसामध्ये दूर करून जात-पात, धर्म, पंथ, वर्णभेद, सामाजिक विषमता, छळ, कपट या सर्व गोष्टी सोडून पैगंबर आपसा संघर्ष विनाशक मार्गावर नेतो. तेव्हाच मनुष्य हा मनुष्य राहत नाही, तो जनावरांनी प्रमाणे वागू लागतो. दुसऱ्या धर्माच्या लोकांना हिंदू दृष्टीने पाहणे, अपशब्द बोलणे, धार्मिकता नासूस करणे, सामाजिक कडे निर्माण करून जाती दंगली आणणे या सर्व गोष्टी तेव्हाही घडत असतात. पैगंबर साहेबांनी पवित्र कुराणद्वारे ईश्वरी संदेश आमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे. ولا يجرمنكم شنآن قوم على ألا تعدلوا اعدلوا وأقرب للتقوى. ज्यात म्हटले गेले की इतरांना वाईट बोलू नका, अन्याच्या रागाच्या भारत तुमच्याही ईश्वराला वाईट बोलतील, तुम्ही अन्याय करू नका, कोणाशी वैर ठेवू नका. कारण पैगंबर साहेब म्हणतात की तो आमचा नाही जो मनात ईर्ष्या बाळगतो, वैरभावाचा प्रचार करतो व मनात वेळ ठेवून संघर्ष करतो व मनात वेळ ठेवून हे जग सोडून जातो. इतके बोलून मी आपले मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद.